खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये यापूर्वी अनेक विकासाचे प्रकल्प आणले, परंतु आज या ठिकाणी मल्टीपर्पज, मल्टी लेवल आणि व्हर्टिकल इंडोर स्टेडियम पहिल्यांदा, मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या डोंबिवली कल्याण मधल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल. त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी, आणि यातून चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख, आठवण चिरंतर राहिली पाहिजे यासाठी वॉर मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. ते अतिशय उत्तम नमुना या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे, खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली आहे, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत. काँक्रीटचे रोड झालेले आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे, या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबिवलीच्या तुरा काय मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत. अंबरनाथ मध्ये पण आपण पाहिलं, परवा गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह झालं. त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंज पासून, स्विमिंग पूल पासून, ऑडिटोरियम पासून कितीतरी प्रकल्प, त्यासाठी एक व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये किंबहुना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहेत, या सर्व प्रकल्पांना कधी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था नक्की केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतोय आणि आज या डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे. 189 कोटीचं काम जे आहे ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे की महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतोय. इथे डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोअर्स जे आहेत ते असणार आहेत. तिथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत. डॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतोय, जेणेकरून जे कोणी मुलं कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय, कोचिंगची सोय, सगळ्याच गोष्टी या दर्जेदार या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण हे ज्याच्यासाठी 15 कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहे, त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते आज पार पडलेलं आहे. त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.